आता जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडण्यात आलाय। 6 नंबरचा हा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। धरणातनं सध्या 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे। तर प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला। 6 नंबर झाला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल, कोल्हापुरात सध्या पावसाची कशी परिस्थिती आहे? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची काहीशी उघडझाप सुरू असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र अजूनही दमदार पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमधील वाढ देखील कायम असल्याचं बघायला मिळते। दुसरीकडे राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्याच्या एका स्वयंचलित दरवाजातून जवळपास 2800 क्युसेक्सचा विसर्ग आता भोगावती नदीपात्रामध्ये आणि तो पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये देखील होतोय आणि त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुढच्या काही वेळात वाढ देखील होणार आहे। पावसाचा जोर अजूनही धरण क्षेत्रामध्ये कायम आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचे आणखीनही काही दरवाजे उघडले जातील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो वर्तवला जातोय आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। नदीकाठची जी काही गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। पंचगंगा नदी सध्या 32 फुटांवरून वाहते। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे आणि इशारा पातळी गाठताच लोकांनी स्थलांतरित व्हावं अशा पद्धतीच्या सूचना आताच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरकरांनी पुढच्या काही काळामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे ती निर्माण झाली आहे। दुसरी एक दिलासादायक बाब म्हणजे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे आणि हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वाची बाब म्हणावी लागेल। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।